एस व्ही पाटील पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज याचा प्राचार्य. आपल्याकडे आत्ता इथे एस व्ही पाटील पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज अशी स्टेट बोर्ड इंग्लिश मिडियमची स्कूल सुरू आहे. या स्कूलचे होणारे जे काही गोष्टी इव्हेंट्स आहेत ते तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या न्यूज चॅनलतर्फे पत्रकारितेतर्फे प्रसिद्ध करत असतात. त्याच्यामुळं तुम्हालाही त्या सगळ्या गोष्टी माहिती आहे. आत्ता सध्या ह्या वर्षी 11वीची ॲडमिशन 26 तारखेपासून सुरू होती, परंतु आत्ता सध्या ॲडमिशन्सचा फ्लो खूप छान आहे. एस व्ही पाटील पब्लिक स्कूलमध्ये आपण शासनाची एक स्कीम घेतली होती. त्याच्यासाठी आता शासनाने एक नाव बदललेलं आहे. राजा मल्हाररावजी होळकर निवासी शिक्षण योजना असं त्या योजनेचं नाव केलेलं आहे. त्या योजनेअंतर्गत आपल्याकडे ह्यावर्षी एकूण 100 विद्यार्थी हे निवासी शिक्षण घेत आहे, पहिलीपासून तर 7वीपर्यंत. त्याचबरोबर आपल्याकडे एस बी पाटील इंटरनॅशनल स्कूल ह्या नावाने आपल्याकडे CBSE स्कूल ही आत्ता सध्या चालू आहे. तिचाही रिझल्ट दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी 100% लागलेला आहे. त्या स्कूलमध्येही आपले वेगवेगळे इव्हेंट्स घ्यायचं काम चालू असतं. ह्या ज्या आज तुम्ही ज्या MLBचं पारितोषिक वितरण आणि या सगळ्या गोष्टी आज कव्हर केल्या, तर ही खास करून बाब इंटरनॅशनल लेवलचे गेम्स आपण ह्या इंटरनॅशनल स्कूलकडून आपल्या ह्या ग्रामीण भागात राबवण्याचं काम करत आहोत. त्याचे ॲडमिशन्स खूप छान पद्धतीने चालू आहे. सांगण्यास फार आनंद वाटतो की आम्हाला आलेल्या काही पालकांना काही क्लासेसचे ॲडमिशन बंद झाले असं शेवटी सांगावं लागतं आहे. इतक्या छान पद्धतीने पंचकृषीतून ही याला प्रतिसाद मिळत आहे पालकांतर्फे. आणि उत्तरोत्तर माननीय व्यवस्थापन अध्यक्ष साहेब श्री आशुतोषजी पाटील साहेब, आमचे सचिव सौ भाग्यश्रीताई पाटील, आमच्या उपाध्यक्षा सौ अंकिताताई ठाकरे पाटील, विश्वस्त राजवर्धनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नेहमीच ह्या ग्रामीण भागामध्ये दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि इथून पुढेही करत राहू. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रदीप बोडके. शाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील 15पेक्षा जास्त वर्षापासून एक यशस्वी परंपरेने या कॅम्पसमध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रमाची सुरुवात झालेली आहे. त्याचाच भाग म्हणून 2023पासून या शाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून B फार्मसी आणि D फार्मसी हे दोन कोर्स आपण या कॅम्पसमध्ये चालू केलेले आहेत. मागील 2 वर्षाचा आढावा घेतला तर अतिशय चांगल्या प्रकारचं सुसज्ज असं इमारत, सुसज्ज असं कॉलेज या ठिकाणी आपण या कॅम्पसमध्ये चालू केलेलं आहे. विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा या फार्मसी कोर्सकडे बाकीच्या कोर्सपेक्षा चांगला ओढा आहे आणि या संस्थेच्या संचालक मंडळाच्या विश्वासाने हा जो काही फार्मसी कोर्स आहे तो आपण अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालवत आहोत. मागील 2 वर्षापासून विद्यार्थ्यांना जरी ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील, कॉलेज असेल, तरीसुद्धा पुणे मुंबईसारखं दर्जा शिक्षण देण्याची या ठिकाणी आपण सुविधा केलेली आहे. त्याच्यामध्ये लागणाऱ्या सर्व प्रॅक्टिकलसाठी लागणाऱ्या लॅब, सगळ्या लागणाऱ्या इन्स्ट्रुमेशन रूम्स, मशीन रूम्स, कॉम्प्युटर लॅब्स, वायफाय सुविधा या सगळ्या सुविधा आपण या फार्मसी कॉलेजमध्ये उपलब्ध केलेल्या आहेत. अतिशय गुणवंत अशा प्रकारचे क्वालिफिकेशन्स असलेले शिक्षक वर्ग या ठिकाणी आपण नियुक्त केलेले आहेत. विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षापासूनच त्यांच्या शैक्षणिक जो काही अभ्यासक्रम आहे त्याच्याबरोबर त्यांच्या इतर उपक्रम असतील त्या सर्व उपक्रम या ठिकाणी चालू केलेले आहेत. पहिल्याच दिवसापासून नुसतं आपण शिक्षण न देता तर त्यांना वैद्यकीय संशोधनामध्ये रुची निर्माण व्हावी यासाठी वेळोवेळी आपण वेगवेगळ्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याचाच भाग म्हणून मागील महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आपल्या SB पाटील फार्मसी कॉलेजच्या 4 विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे. आणि आनंदाची बाब अशी आहे की या कॉलेजचा प्राचार्य या नात्याने मलासुद्धा इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये एक इंटरनॅशनल लेवलचा इंडो ब्राझिलियन एक बेस्ट अकॅडमिक अवॉर्ड या SB पाटील कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे. ते सांगायचा उद्देश असाच आहे की आजूबाजूच्या 20-25-30 कॉलेजमध्ये जो काही शैक्षणिक दर्जा आहे
किंवा त्याच्यापेक्षा अधिकचा चांगला दर्जा आपण एस बी पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या माध्यमातून सर्व आमच्या संचालक मार्गदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. भविष्यामध्ये आपण वैद्यकीय क्षेत्रातील इतर अभ्यासक्रम, पॅरामेडिकल कोर्स संबंधित इतर अभ्यासक्रम आपण लवकरच या एस बी शाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पालकांना सोय होईल अशा पद्धतीने आपण चालू करतोय आणि अशीच यशस्वी गोडदोड या ठिकाणी आम्ही चालू ठेवू. नमस्कार, मी डॉक्टर श्रीनिवास शिकायणी, एस बी पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा प्राचार्य. प्रथम तर आज MLBचं हे जे काही आपलं सेलिब्रेशन झालं विद्यार्थ्यांनी जिंकल्याबद्दल त्याबद्दल तुम्ही सर्वजण आलात, त्या सर्वांचं तुमचं आभार आणि स्वागत. इंजिनिअरिंगचं म्हणायचं झालं तर मागील तब्बल 2009 पासून आपण इंजिनिअरिंगमध्ये ग्रामीण भागामध्ये एक सर्वोत्कृष्ट असं असलेलं आपलं कॉलेज आहे. आता सध्या इंजिनिअरिंगमध्ये आपल्याकडे जशा पारंपरिक ब्रँचेस सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, ENTC इंजिनिअरिंग अशा आहेत. त्यासोबतच कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि नव्याने टाकलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स नावाच्या ब्रँचेस आलेल्या आहेत. आपण बघतोय की जग आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्सकडे वळले, त्यामुळे आपल्याकडेही विद्यार्थ्यांचा त्या ब्रँचेससाठी असणारा ओढा हा भरपूर आहे. मागील तब्बल 12 ते 13 वर्षामध्ये आपण तब्बल कॉलेजमधून जवळपास 3,500 ते 4,000 विद्यार्थी इथून पासआउट झाले. प्रत्येक वर्षी जे विद्यार्थी येतात त्यातील सगळ्या एलिजिबल विद्यार्थ्यांना आपण चांगली प्लेसमेंट कशी देता येईल हे बघतो. मागील 2 ते 3 वर्षामध्ये आपण बघितलं की प्लेसमेंटचा ग्राफसुद्धा हा खूप मोठ्याने वाढलेला आहे. सध्या आपण ॲव्हरेज प्लेसमेंट ही 5 लाखापासून ते 7 लाखापर्यंत देतो. आणि आपल्या सगळ्यांच्या अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्याच परिसरातील ग्रामीण भागातील 2 विद्यार्थी गेल्या वर्षी एकाला 42 लाखाचं पॅकेज भेटलं होतं आणि एकाला 32 लाखाचं पॅकेज भेटलं होतं. त्यामुळे आपण बघतोय की ग्रामीण भागात कॉलेज असून सुद्धा जेवढ्या त्यांना चांगल्या क्वालिटी देता येईल त्या आम्ही इथे देतोय. त्यांच्यासाठी इथे हॉस्टेल्स आहेत, मुलींसाठी हॉस्टेल आहे. त्यांच्या सिक्युरिटीची जी काही काळजी असेल ती वेळोवेळी घेतली जाते. शिक्षकवृंद हा त्यांना आपल्या पालकांसारखा ट्रीट करतो. तसेच इंजिनिअरिंगमध्ये बघायचं म्हटलं तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट या सेक्शनमध्ये खूप पुढे गेल्यामध्ये हे एस बी पाटीलचं नाव घेतलं जातं. रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये बघितलं तर आमच्याकडे सध्या जवळपास 15 ते 14 हा PhD कम्प्युटेड स्टाफ आहे आणि सध्या एक 14 ते 15 स्टाफ आणखी PhD करत आहे. येत्या काळामध्ये जवळपास कॉलेजमधील अर्धा स्टाफ हा PhD कम्प्लीट झालेला असेल. त्याच्याकडून काय होतं की विद्यार्थ्यांना जे भविष्यात आता जे काही शोध निबंध लिहायला लागतात त्यासाठी त्यांना हेल्प होते. तसेच आपण बघतोय की क्रीडा क्षेत्रामध्येही आम्ही मोठी काप टाकतोय. जसं स्कूलने MLBसाठी चषक जिंकले तसेच आमचे विद्यार्थीसुद्धा इंजिनिअरिंगचे डिस्ट्रिक्ट लेवलला तसेच झोनल लेवलला प्रत्येक वेळेस पहिल्या 2 किंवा 3 रँकमध्ये असतात. आणि त्याही पुढे जाऊन बोलायचं झालं तर मागील वर्षी विद्यापीठामध्ये आपल्या कॉलेजच्या 2 ते 3 विद्यार्थ्यांनी त्या 10 पैकी 10 असा CGPA गुण मिळवून युनिव्हर्सिटीमध्ये प्रथम आल्या होत्या. त्यामुळे आपल्या संस्थेच्या अध्यक्षांनी 2009ला जे विजन घेऊन कॉलेज सुरू केलं होतं त्या विजनच्या ऑलमोस्ट आम्ही जवळ पोहोचलो. पण इथून पुढे तिथूनच आम्ही थांबणार नाही. जेवढे आणखीन काही विद्यार्थ्यांना देता येईल ते येणाऱ्या काळात आम्ही देतोय. आत्ताच ॲडमिशन प्रोसेस ही इंजिनिअरिंगची सुरू होणार आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी इंजिनिअरिंगला एकदा भेट द्यावी आणि आपल्या पालकांचा प्रवेश सुरू करावा. आभारी. त्यासोबतच आपल्याकडे डिप्लोमा इंजिनिअरिंगसुद्धा आपण गेल्या वर्षी चालू केले, ज्यामध्ये पारंपरिक ज्या ब्रँचेस आहेत त्या चालू आहेत सध्याला. जसं की इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि डिप्लोमाच्यासाठी एक स्वतंत्र प्रशस्त अशी बिल्डिंग तिथे उपलब्ध करून दिलेली आहे. मागील वर्षी त्याच्यासाठीचा असणारा रिस्पॉन्स हा खूप चांगला होता. डिप्लोमा हे 10वी नंतर पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण देतो. तसेच गेल्या वर्षी मास्टर्समध्ये आम्ही मास्टर्स MCA चालू केलं. MCAला सुद्धा विद्यार्थ्यांचा ओढा हा आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातून आलेला भेटला आणि सगळ्यांना एक सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आम्ही मास्टर्स ऑफ इंजिनिअरिंगसाठी पण कशा ब्रँचेस येतील जेणेकरून आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जास्तीत जास्त वर्क कसं करता येईल त्यानुसार आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम तुम्ही आज कॅम्पसमध्ये पत्रकार परिषदेसाठी आले का? तुमचे 4-5 वर्षापासून शिकण्यात आहे.
शैक्षणिक संस्था उभं करण्यापाठीमागे माननीय श्री कृष्ण पाटील साहेब, केशरीताई, अंकिताताई, राजवर्धन दादा, एकंदरीत पूर्ण पाटील फॅमिली यांनी अफाट कष्ट घेतलेले आहे. आणि 8 ते 24 हा प्रवास हा एका प्लेसमध्ये सांगणे इतका छोटा नाही आहे. तरी पण रिसेंटली 2021 पासून कोविडची फेज जेव्हा संपली, कोविड आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे, तर सगळ्यांचं आपण त्याच्यानंतर नुकसान 2021 नंतर खऱ्या अर्थाने संस्थेच्या मार्फत जे कॉलेजेस किंवा स्कूल चालवली जातात त्यांनी काच टाकली आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंदापूर तालुक्यापुरतं मर्यादित न ठेवता पूर्ण महाराष्ट्रभर किंवा आजच्या इव्हेंटनंतर एस पी पाटील हे नाव पूर्ण जगाला भारताला माहीत झालेलं आहे. कारण आज जो स्पोर्ट इव्हेंट किंवा त्याचं जे आपण सेलिब्रेशन केलं, तो स्पोर्ट हा मुळात अमेरिकेसारख्या उभारलेल्या प्रगत राष्ट्राचा आहे. आणि तो स्पोर्ट भारतामधल्या अतिशय ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीने पोहोचवता येईल त्याचा प्रयत्न आम्ही 3-4 वर्ष करत होतो. प्रत्येक स्टेपवरती आम्हाला काही अडचणी येत गेल्या, तर अडचणीवरती मात करत आज आम्ही राष्ट्रीय स्तरापर्यंत बेसबॉलची जी ट्रॉफी आहे ती आमच्या अगदी 11 वर्ष वयोगटाखाली खेळणाऱ्या मुलांनी मिळवून दिली. प्रथम त्या मुलांची त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व क्रीडा शिक्षकांचे, त्यांच्यावरती मार्गदर्शन करणारे सर्व प्राचार्यवृंद असतील, त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. साधारणपणे 21 ते 24 ह्या 4 वर्षामध्ये संस्थेच्या नियमावलीमध्ये आणि संस्थेच्या प्रशासनामध्ये किंवा शैक्षणिक गुणवत्तेमध्ये आमूलाग्र बदल केले आहे. हे वेळोवेळी मी आपल्याशी खाजगीत बोलताना सांगत आलो, पण आज प्रत्यक्ष हे सगळं सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं. ग्रामीण भागामध्ये टेक्निकल एज्युकेशन असेल किंवा मेडिकलशी रिलेटेड एज्युकेशन असेल किंवा औषधनिर्माण शास्त्रासारखं शास्त्र असेल किंवा इंटरनॅशनल CBSE सारखे स्कूल्स कॉलेजेस असतील, ह्या निर्माण करत असताना साहेबांनी फार मोठं विजन घेऊन ह्या सगळ्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. त्याचा प्रत्यय आता आपल्या सर्वांना येत आहे. 2021मध्ये आमच्याकडे थोडंसं वेगळ्या दृष्टीने बघितलं गेलं किंवा आमची वेगळ्या पद्धतीने चर्चा केली गेली. पण आज जर तुम्ही बघितलं तर 2024मध्ये ग्रामीण भागातलं सगळ्यात क्वालिटी एज्युकेशन देणारं इन्स्टिट्यूट म्हणून साधारणपणे शेजारच्या 100-150 किलोमीटरच्या रेंजमध्ये आमचं नाव आधाराने घेतलं जातं. आम्हाला खूप टफ कॉम्पिटिशन आहेत बाजूला, त्याच्यावरतीही आम्ही मात करतो. जसं इंजिनिअरिंगचे सर बोलले की आम्ही आता डॉक्टरेट असणारे प्राध्यापक जवळजवळ आमच्याकडे 50% लोक डॉक्टरेट होते. फार्मसी सेक्टरमध्ये पण त्याच क्वालिटीचे आम्ही टीचर्स देतो आहे. स्कूलमध्ये पण आमच्याकडे आता क्वालिफाईड स्टाफ आहे, चांगले स्पोर्ट टीचर आहेत, गुणवत्तापूर्ण शिक्षण. आणि मागच्या 2-3 वर्षामध्ये आम्ही साधारणपणे त्याचा सर्वांगीण विकास कसा करता येईल हे थीम घेऊन काम करत आहोत. त्या कॅम्पसच्या बाबतीत जर तुम्ही इन्फॉर्मेशन घेतली किंवा साधारणपणे तुम्हाला माहिती द्यायची झाली तर हा कॅम्पस सकाळी 9 ते 4 ह्या वेळामध्ये सुरू होतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असतं कुठल्याही महाविद्यालयाच्या किंवा शिक्षण संस्थेच्या संदर्भात सुरक्षितता. हा कॅम्पस पूर्णपणे सुरक्षित आहे, म्हणजे याला पूर्ण ऑल कंपाऊंड आहे. हा शहरापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. त्यामुळे इथे कुठलेही ट्रॅफिक, पोल्युशन किंवा इतर लोकांचा त्रास, मुलांचा त्रास असं नाही आहे. त्यामुळे मुलींच्या दृष्टिकोनातून सगळ्यात सेफ एज्युकेशनचा कॅम्पस म्हणून SBचं नाव घेतलं जातं. कुठलीही आमच्याकडे एकही घटना आतापर्यंत चुकीच्या पद्धतीने घडली नाही. आमचे हॉस्टेल्स जर तुम्ही पाहिले तर 5 स्टार रँकिंग आहे. ज्या पद्धतीने IITचे हॉस्टेल असतात त्या पद्धतीचे हॉस्टेल्स आमच्याकडे आहेत. आमच्या पूर्ण कॅम्पसमध्ये पिण्याचं पाणी फिल्टर आहे, वापरण्याचं पाणीसुद्धा आम्ही फिल्टर करतो. आमच्याकडे सुरक्षा यंत्रणा सक्षम आहे. पूर्ण कॅम्पस जो आहे तो CCTVच्या अंडर आहे. आमच्या मेन गेटमधूनच कोणाला आम्ही अनाधिकृतपणे एंट्री देत नाही. आमचे स्टुडंट आणि आमच्याकडे ॲथॉराईजचे पालक आहेत तेवढ्याच लोकांना आम्ही सोडतो. त्यामुळे इथे शिक्षण घेत असताना ह्या सगळ्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्णपणे तयारी केलेली आहे. राहता राहिला गुणवत्तेचा विषय. मागच्या 4 वर्षांमध्ये जर आपण गुणवत्तेवरती बोलायला गेलो तर जसं सरांनी सांगितलं की हायेस्ट पॅकेज इंजिनिअरिंगच्या स्टुडंटला आपण 40-42 लाख रुपयाचे दिलेले आहे. आमचा फार्मसीचा असो, इंजिनिअरिंगचा असो किंवा स्कूलचा असो, 10वीचा बोर्डचा, 12वीचा बोर्डचा निकाल हा 100% आहे. निकालाची परंपरा आम्ही गेली 14 वर्ष कुठेही खंडित केलेली नाही. आणि प्लेसमेंट जर बघितलं तर ॲव्हरेज 5 ते 7 लाख रुपयापर्यंत आपण प्लेसमेंट देतो. आमचा माणूस
वर्षी साधारणपणे 50 ते 60 लाख रुपये हायस्ट पॅकेज स्टुडंटला कसं देतात हे सगळं करत असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वस्तू व्यवस्थापनाचा. व्यवस्थापन म्हणून संस्थेचे अध्यक्ष असतील हर्षवर्धन पाटील साहेब, संस्थेचे सेक्रेटरी मॅडम असतील राजेश्वर किंवा उपाध्यक्ष शांती पाटील असतील, ट्रस्टी राजवंत दादा असतील, हे वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि त्या मार्गदर्शनानुसार आम्ही बऱ्याचशा सुविधा असं कॅम्पसमध्ये निर्माण करत आहोत. आमचं पुढचं विजन आहे जो आमचा मेन रोड स्पोर्ट्सचा जो सगळा झोन आहे तो आम्ही डेव्हलप करून पुढे वेगवेगळे स्पोर्टचे जे क्लब असतील पुणे सारख्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी किंवा अगदी देशपातळीवरती चालणारे जे क्लब्स आहेत त्यांच्याबरोबर आम्ही काम करायला सुरुवात केलेली आहे. तशा पद्धतीचं स्पोर्टमधलं शिक्षण येणाऱ्या काळात देणं हा आमचा मानस आहे. त्यानंतर जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा असतील तर स्पर्धा परीक्षेचा जर तुम्ही आलेख बघितला म्हणजे आजच आमच्या इकडे एका मुलीला स्कूलच्या ॲबॅकसमध्ये प्रथम पारितोषिक राज्य लेवलचं भेटलेलं आहे. मग सगळ्या पॅरामीटरवरती त्या संस्थेने मागच्या 4 वर्षामध्ये उत्तम प्रगती केलेली आहे. त्यामुळे संस्थेत ॲडमिशन घेण्यासाठी जर तुम्ही आता पालकांची चर्चा केली किंवा पालकांचा कल जाणून घेतला पहिली प्रायोरिटी ग्रामीण भागामध्ये सध्या SB पाटीलची आहे. ते प्री प्रायमरी सेक्शनपासून म्हणजे मास्टर डिग्रीपर्यंत जरी कोर्स असला तरी पहिली प्रायोरिटी आम्हाला असते. आता आमच्याकडे साधारणपणे 1000 सीट हॉस्टेलच्या आहेत सगळ्या मिळून. तर त्या गेल्या वर्षी फुलफिल झाल्या होत्या. नाविलाजच आम्हाला ह्या वर्षी मुलांनी सांगितलं की हॉस्टेल आपल्याकडे लिमिटेड आहे. तर आपण फर्स्ट इन फर्स्ट आउट हा फॉर्मली यूज करून मेरिट बेसिसवरती ॲडमिशन देण्याच्या मानसिकतेमध्ये आपण आमचा जो कट ऑफ आहे CETचा, NEETचा, GEचा हा सुद्धा मागच्या 4 वर्षामध्ये सडनली खूप मोठ्या प्रमाणावरती गेलेला आहे. लास्ट टाईम आमचे इंजिनिअरिंगचे ॲडमिशन 75+ला क्लोज झालेले आहे. एक काळ असा होता की आमच्याकडे हार्डली 60-50पर्यंत तो रेशो असायचा. सिव्हिल इंजिनिअरिंगसारखी शाखा आहे. जर तुम्ही सगळे इंजिनिअरिंग कॉलेजचा अभ्यास केला तर ते साधारणपणे मुलांचा कल ॲडमिशन घेण्याचा नाही आहे. कारण इंजिनिअरिंग हे फील्ड सतत चेंज होत असतं. कधी सिव्हिल इंजिनिअरिंगला चांगले दिवस असतात, कधी मेकॅनिकल असतात, कधी कम्प्युटर असतात. आता AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्सला आहे. पण आपल्याकडे जर लास्ट इयर सिव्हिल इंजिनिअरिंगची ॲडमिशन बघितली तर ती सुद्धा 60 जागा आहेत आणि 60 ते 60 जागा पूर्ण क्षमतेने भरलेल्या आहेत. मग एकंदरीत येणारा काळ संस्थेच्या दृष्टीने आणि मुलांच्या उन्नतीच्या दृष्टीने फार उज्ज्वल आणि सर्वोत्तम देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत. एवढंच तुम्हाला धन्यवाद. ते सर्व व्यावसायिकच आहे. म्हणजे इंजिनिअरिंग असेल, डिप्लोमा असेल, B फार्मसी असेल, D फार्मसी असेल हे आता आपण ऑलरेडी रन करतो आहे किंवा मास्टर कम्प्युटर ॲप्लिकेशनसारखी डिग्री असेल मास्टर ही व्यावसायिक आहे. पुढे 2-3 वर्षामध्ये अजून आपण नव्याने व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करतो आहे. त्याच्यामध्ये फिजिओथेरपीसारखा कोर्स असेल किंवा BHMS मेडिकलसारखा आपण करतो आहे किंवा नर्सिंगसारख्या कोर्स करतो आहे. इव्हन DMLT सारखे ॲडव्हान्स जे कोर्सेस आहेत मेडिकल लॅबोरेटरीमध्ये हेही सुरू करण्याच्या विचारात आहोत. आणि मुलांचा किंवा पालकांचा असं गैरसमज असतो की खाजगी कॉलेज आहे, खाजगी संस्था आहे म्हणजे ते फीज वगैरे कसं काय, तर ही शंका सगळ्यांची दूर व्हावी. जी मुलं आमच्याकडनं व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी CET थ्रू येतात, NEET थ्रू किंवा ज्या वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षेमधून ज्या मुलांची ॲडमिशन आमच्याकडे होतात तर साधारणपणे ओपन आणि OBCच्या स्टुडंटला 50% गव्हर्नमेंट स्कॉलरशिप देते. आमची ॲव्हरेज फी 70,000 ते 80,000 रुपये आहे. पण आम्हाला 40-45,000 रुपये गव्हर्नमेंटकडून स्कॉलरशिप मिळते. आता आम्ही 40-45,000चा विषय मुलांना 2 टप्प्यामध्ये इन्स्टॉलमेंट करून देतो. आणि अदर दॅन ओपन OBC बाकी सगळ्या स्टुडंटला ॲन ॲव्हरेज 8-10 हजारातच ॲडमिशन होतं. आणि लास्ट इयरपासून मुलींना तर ॲडमिशन सर्वच कोर्सांमध्ये जे कोर्स आहेत व्यावसायिक अभ्यासक्रमात त्याच्यामध्ये फ्री आहे. गव्हर्नमेंट स्कॉलरशिप देतं. फक्त स्कॉलरशिप मागे पुढे होते. पण एक गैरसमज असतो ग्रामीण भागातल्या पालकांचा की खूप साऱ्या फीज वगैरे मोजाव्या लागतात. तसा विषय नाही. अगदी तुम्हाला स्कूलचं जरी सांगितलं तर आमच्याकडे CBSEची पण स्कूल आहे आणि स्टेट बोर्डची पण स्कूल आहे. आमची जी CBSEची स्कूल आहे ती प्री प्रायमरी सेक्शनपासून 10th स्टँडर्डपर्यंत आहे. ॲन ॲव्हरेज आपल्या तालुक्यातल्या सगळ्या CBSE स्कूलचा जर तुम्ही अंदाज घेतला तर साधारणपणे प्री प्रायमरी सेक्शनला त्यांची फी 20,000 ते 25,000 आहे. आपल्याकडे त्या फी 15,000 ते 20,000 आहे. म्हणजे ॲन ॲव्हरेज इतर स्कूलच्या तुलनेमध्ये आमच्या फी फार कमी आहे. तरी फी जरी असेल तरी मागच्या 4 वर्षामध्ये जर तुम्ही सगळ्या पॅरामीटरवरती बघितली जे सेक्युरिटी असेल, अभ्यासक्रम पूर्ण करण्याची विषय असेल, बोर्डचा रिझल्ट असेल,
मुलांकडनं येणाऱ्या काही डिमांड असतील, पालकांकडनं काही येणाऱ्या तक्रारी असतील, सगळ्या पॅरेंटबद्दल 100% योग्य पद्धतीने काम करत आहोत. त्यामुळे आमच्याकडे ॲडमिशनचा फ्लो हा ज्या वर्षानुवर्ष वाढत चाललेला आहे. ह्या वर्षी आम्हाला स्कूलची प्रिमायसेस कमी पडते आहे. इव्हन आम्हाला डिप्लोमा सेकंड इयरसाठी सुद्धा प्रिमायसेस कमी पडते आहे. आम्ही संस्थेच्या मॅनेजमेंटकडे प्रस्ताव ठेवलेला आहे. मॅनेजमेंट आम्हाला येणाऱ्या 5-6 महिन्यामध्ये त्या क्लासरूम ॲडजस्टमेंट करून देईल. आमच्याकडे उत्तम पद्धतीचं वर्कशॉप आहे. साधारणपणे तुम्ही जर ते वर्कशॉप पाहिलं तर 2-2.5 एकरचा परिसर आहे. ते सगळे इंजिनिअरिंगच्या प्रॅक्टिकल्सच्या फील्डवरती व्हायला पाहिजे. त्यापैकी इंडस्ट्री व्हिजिट असते, ऑन ग्राउंड जाऊन मुलांना काही फील्डवरती शिकवण्याचा विषय असेल. अगदी स्कूलच्या मुलांना सुद्धा प्रॅक्टिकली आम्ही फार्ममध्ये व्हिजिट्स करतो, फॅक्टरीमध्ये व्हिजिट करतो. जे आपल्याकडे रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्या 100% वापरण्याचा आपण पुरेपूर मुलांच्या दृष्टिकोनातून विचार करतो. सर, सध्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात आजकाल तरुणांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये लॉकडे जाण्याचं प्रमाण जास्त वाढले आहे. कायदा अभ्यासक्रमाचं आणि माजी मंत्री आणि संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन पाटील स्वतः कायद्याचे पदवीधर आहेत. तर हा अभ्यासक्रम चालू करण्याचा मार्ग काय संस्था? हां, संस्थेने ऑलरेडी तो पण प्रस्ताव ठेवलेला आहे. पण आता आमच्याकडे करंट फिजिओथेरपी जे मेडिकलशी रिलेटेड आहे आणि नर्सिंग हे आम्ही प्रायोरिटीने एका वर्षामध्ये कंप्लीट करण्याच्या विचारात आहोत. आणि लॉ कॉलेज काढत असताना जिल्हा नियोजन मंडळाचा प्लॅन असतो त्याच्यामध्ये तो अलॉटमेंट झालेला असला पाहिजे. जसं मेडिकल कॉलेज काढताना सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. तर तो ह्या न्यायाधीशांच्या समोर संस्थेच्या समोर प्रस्ताव ठेवलेला आहे. येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये आम्ही तो करण्याच्या विचारात आहोत. त्याशिवाय आम्ही DED आणि BEd कॉलेजला सुद्धा परत जाण्याच्या विचारात आहोत. कारण मागच्या 10 वर्षामध्ये DED BEdकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल थोडासा कमी झाला. बऱ्याच संस्था चालकांनी कॉलेजेस बंद केली. आपण परत नव्याने रिओपन करणार आहोत. इव्हन आमचं ट्रॅडिशनल इंग्लिश मिडियममध्ये आर्ट्स आणि कॉमर्स सायन्स हे सुद्धा सुरू करण्याच्या विचारात आहोत. पुढच्या वीकमध्ये किंवा मंथमध्ये आमची पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीबरोबर सुद्धा एक जॉईंट वेंचर आम्ही करणार आहोत. आणि त्यांचे काही डिझायनिंग मीडियामध्ये कोर्सेस ग्रामीण भागातल्या मुलांसाठी सुरू करण्याचं संस्थेच्या अध्यक्षांचा आणि सर्व मॅनेजमेंटचा मानस आहे. त्यासाठी आम्ही विचार करतो. हो, आमच्या स्वतःच्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे. साधारणपणे आमच्या आता 10 रूट आहेत. संस्थेच्या 10 बस आहेत आणि प्रायव्हेट आणि स्कूल बस त्या 3 घेतलेल्या आहेत. 13 बस आहेत. साधारणपणे स्कूल आणि कॉलेजची मिळून 650 ते 700 मिळून ते ट्रान्सपोर्ट सिस्टीम येतात. आमचा बारामती इंदापूर रूट आहे, आमचा अकलूज इंदापूर रूट आहे, किनवट इंदापूर रूट आहे. आपल्या तालुक्यामध्ये आगोती असेल, रुडी देवत असेल, निगवण असेल आणि माणगाव भाटमिनगाव असेल, इकडे बावड्यापासून साधारणपणे आमचे 13 रूट चालतात. त्या रूटसाठी जी ट्रान्सपोर्ट सिस्टीम लागते ते संस्थेची आहे. मागच्याच 2-3 आठवड्यापूर्वी गव्हर्नमेंटने एक जार काढला आणि त्या जारमध्ये असं क्लिअर म्हटलं आहे की सगळ्या ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये CCTV कॅमेरे ते मस्त आहे. बायोमेट्रिक सिस्टीम ती ह्या एक साधारणपणे आठवड्यामध्ये इन्स्टॉल करणार आहोत. म्हणजे आमच्या बस सिस्टीमची ट्रॅकर सिस्टीम आहे आणि सुरक्षितेचे सर्व उपाय आम्ही केलेले आहेत. ट्रान्सपोर्टचं आमच्याकडे कुठलीही अडचण नाही. इव्हन एकमेव रिव्हर्स आहे आमच्या स्वतःची व्हेकल आणि 4 व्हीलर आम्ही गेल्यानंतर आवडला त्यामध्ये मेडिकल ट्रीटमेंट आणि मेडिकलपर्यंत पोहोचवतो. त्यासाठी आमच्याकडे डेला वेगळे ड्रायव्हर आहेत, नाईटला वेगळे ड्रायव्हर आहेत. कुठलीही इमर्जन्सी आली पहिली प्रायोरिटी आम्ही आपल्या तो दरवेळी सरकारी साखर कारखाना आपल्या हॉस्पिटलमध्ये देतो. नॉर्मल केस नसेल तर आम्ही पुन्हा काही स्टुडंट ॲडमिट करतो. इव्हन ते ॲडमिट केल्यानंतर त्यांचे पॅरेंट्स 300-400 किलोमीटरवरून येतात. तोपर्यंत आमचा एक स्टाफ तिथे पूर्ण वेळ असतो ट्रीटमेंट होईपर्यंत आणि त्यांचे पॅरेंट्स येतात त्या मुलाच्या स्वास्थ्याची काळजी घेतो. व्यवसाय अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस सिलेक्शन सोय. येस, कॅम्पस सिलेक्शन किंवा कॅम्पस प्लेसमेंट हा सगळ्याच इंजिनिअरिंग किंवा मेडिकल आणि फार्मसी कॉलेजात निवडायचा विषय असतो. आपल्याकडे लास्ट 4 वर्षामध्ये आपण 100% प्लेसमेंट दिलेली आहे. तुम्हाला मी ऑन रेकॉर्डच देऊ शकतो. जेवढे माझ्याकडे BE कम्प्लीट होणारी मुलं आहेत साधारणपणे आमच्याकडे ॲव्हरेज 200 ते 250 मुलं की दर त्या वर्षी इंजिनिअरिंगचा डिग्री कोर्स कम्प्लीट करून बाहेर पडतो. त्या सगळ्या मुलांना 100% प्लेसमेंट दिली होती. हायेस्ट प्लेसमेंट लास्ट टाईम आपली 42 लाखाची आहे आणि ॲव्हरेज पॅकेज 5 ते 7 लाख. इव्हन मेकॅनिकल सिव्हिल सारख्या ब्रँचेसला सुद्धा 100% प्लेसमेंट दिली जाते. कारण ह्या प्लेसमेंट देत असताना पिंपरी चिंचवड कॉलेज जे आहे इंजिनिअरिंगचं ते आणि आहे एकत्र प्रोग्राम रन करतो. इव्हन लास्ट 2 वर्षामध्ये आपण सिम्बासिस सारख्या संस्थेबरोबर टायअप करून कॉर्पोरेट ट्रेडिंग मुलांना इकडे देतो. त्याची ॲव्हरेज कॉस्ट CR+ आहे. त्यामुळे ग्रामीण भागातल्या मुलांना प्लेसमेंटला फेस करत असताना तो
किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करत असताना पुण्यामध्ये जाऊन परत एक्स्ट्राचे कोर्स करून त्याच्यावर पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही. हा प्रोग्राम जर करत असेल बसेस संस्थेमार्फत त्याच्यामध्ये आमच्याकडे जॉईन करायचं काम